मोठमोठे रस्ते दाखवत राज्यात विकास वेगाने होत असल्याचे दावे एकीकडे केले जात असताना याच विकासाच्या प्रवाहापासून वर्षानुवर्ष दूर राहिलेली काही गावं सुद्धा आहेत। अनेक वर्ष पाठपुरावा करून सुद्धा या गावाला जे गरजेचं आहे ते दिलं जात नाहीये। बरं, या गावाने ना उंच इमारती मागितल्यात, ना सिमेंट रस्ते मागितल्यात, ना आधुनिक सोयी सुविधा मागितल्यात, ना अन्य काही। हे गावकरी गेल्या 68 वर्षांपासून फक्त एकच गोष्ट मागतायत, ती म्हणजे नदीवर एक पूल बांधून मागतायत। पण अजून ती सुद्धा यांची मागणी आणि तो पूल सुद्धा या गावकऱ्यांच्या वाट्याला आलेला नाहीये, ना त्यांची मागणी पूर्ण झाली आहे। बघूयात। हे आहे धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर तालुक्यातील हगलूर गाव। गावची लोकसंख्या जेमतेम 1,500च्या आसपास। हे संपूर्ण गाव उदरनिर्वाहासाठी शेतीवर अवलंबून आहे। गावाला लागून बोरी नदी वाहते। गावातल्या सर्वांची शेती बोरी नदीच्या दुसऱ्या बाजूला आहे। मात्र ही शेती करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून जावं लागतं, कारण गावाशेजारी वाहणाऱ्या या नदीवर आजही साधा पूल सुद्धा नाहीये। त्यामुळे पाण्यातून वाट काढत शेतीसाठी गावकऱ्यांना जावं लागतं। नदी ओलांडताना आतापर्यंत 7 जणांचा जीव गेलाय, तर अनेक जनावरं वाहून गेली आहेत। आम्हाला काय पलीकडे जायला येत नाही आणि माणसं बी जाते ती वाहून आणि जनावर बी जाते ती वाहून। आम्हाला महिना पलीकडे जायला येत नाही। एवढा पूल जर करून दिला तर धन्यवाद। मग प्रत्येक माणसाला आम्ही म्हणतो की आम्हाला पूल करून द्या, पूल करून द्या, तर कोणच आमचं मनावर धरीत नाही। या बोरी नदीवर पूल व्हावा ही मागणी आजची नाहीये, तर गेल्या 68 वर्षांपासून केली जाते। यासाठी अनेक सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवले, नेत्यांचे दरवाजे वाजवले, अनेक निवेदनं झाली, पण ही मागणी धुळखात पडलेल्या सरकारी फाईल सारखीच दुरुस्तीत राहिली। ना अधिकारी दखल घेतायत, ना नेते। प्रत्येक इलेक्शनला कारण आहे, बीजेपीला मागितलं, काँग्रेसला मागितलं, पुन्हा हे राष्ट्रवादीला मागितलं, समजेलीच कोण असं नाही की याला मानलं ना। आम्ही खासदार उमराजे साहेबांना म्हणलं, नुकसान काय होते? नुकसान म्हणजे शेतच करायला येत नाही, शेत करायला जायला येत नाही। पावसाळा झाला आता आमदा तर कसलं झालं, सोंग कसं झालंय ते मला सांगा की। आता मागणी म्हणजे आमची बऱ्याच दिवसापासून आहे। प्रत्येक म्हणजे हर एक आमदाराला खासदाराला आमची हीच मागणी असते जर वेळेस इलेक्शनला। पण आम्हाला आश्वासनं भरपूर भेटली आतापर्यंत, पण काय झालं नाही। एकीकडे विकासाच्या नावाखाली चकचकीत रस्ते बनवले जात आहेत, वेगवेगळ्या महामार्गांच्या घोषणा होतात, पण त्याच वेळी या गावात मात्र शिवारात जाण्यासाठीही संघर्ष करावा लागतोय, जीव धोक्यात घालावा लागतो। आता तरी गावकऱ्यांची आर्त हाक प्रशासन आणि मायबाप सरकार ऐकतं का हे पाहावं लागेल। ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव।